नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द एव्हरीडे विथ गायत्री ब्लॉग. कशा आहात? मजेत ना? तर आज आहे शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी पूजाची मांडणी कशी करणार आहे आणि कोणत्या दोन नवीन गोष्टी घेणार आहे ते बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ते मग बघूया. आता सकाळचे 7 वाजले आहे. आधी मी गॅस शेगडीची पूजा करून घेते. तुम्ही जर इंडक्शनवर स्वयंपाक करत असाल तर त्याची पूजा नक्की करा, कारण आज अन्नपूर्णा मातेची जयंती असते. या दिवशी आपण अन्नाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, म्हणून आपल्या घरात अन्नाची तुटवडा कधीही. चला, आता माझी शेगडीची पूजा झाली आहे आणि चहा पाणी पण आटपला. आता मी आमरसाची तयारी करून घेते. त्याच्यासाठी मी कालच आंबे आणून ठेवले, केसर आंबे आणले मी काल. आणि आमरस आत्ताच करून ठेवते म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत तो फ्रीजमध्ये गार होईल. ठीक आहे, ओके. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणता आंबा आणलाय. आता मी हा चांगला धुवून घेते. आता आंबा मस्त धुवून घेतला. आता मी आमरस करायला सुरुवात करते. तर सगळ्यात आधी आंबा घेऊन आधी त्याला हे थोडं सैल करून घ्यायचं, म्हणजे आंबाचा रस लवकर निघतो. काही ठिकाणी डायरेक्ट आता मी आमरस करते. या दोघांची मध्ये लुडबुड चालू झाली. आता तुम्हाला माहिती आहे का अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय म्हणजे कधी न संपणारे आणि तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील 3रा दिवस. या दिवशी केलेले पुण्य, दान, जप, पूजा हे सगळं अक्षय म्हणजे कधी न संपणारे असतात. म्हणून हा दिवस खूप चांगला मानला जातो. आता इथं ऑलमोस्ट माझा स्वयंपाक सगळा झालेला होता, फक्त भजे करायचे बाकी होते. ऋत्विक थोडा त्रास द्यायला लागला, म्हणून त्याला कडेवर घेऊन मी राहिलेला स्वयंपाक पूर्ण केला. तुम्ही पण असं करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं मी अक्षय पात्र भरून त्याची पूजा करायला घेतली. तुम्हाला माहिती आहे का, वनवासात असताना पांडवांना अन्नाची खूप अडचण होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले. त्यातून अन्न कधीच संपणार नव्हते. जोपर्यंत द्रौपदी जेवत नव्हती तोपर्यंत त्या पात्रातून अन्न येतच राहत होतं. म्हणून ह्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते. आता दुपारी आमरसावर मस्त ताव मारून एक झोप घेऊन आम्ही निघालो होतो बाहेर, कारण आपल्या नवीन घरासाठी मला एक सुंदर झुंबर घ्यायचं होतं. पण खरं सांगायचं तर सिलेक्ट करायला खूपच वेळ लागला, कारण इथे सगळ्याच डिझाईन खूप सुंदर होत्या. कोणती घ्यावा तेच कळत नव्हतं. आता तुम्हाला बघायचं असेल की मी शेवटी कोणता झुंबर निवडला तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. ते झाल्यानंतर आम्ही श्री परशुराम शोभायात्रेला गेलो. बोईसरमध्ये ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केली जाते. चला तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.